तूळ राशीच्या जातकांसाठी 10 डिसेंबर नंतरचा काळ एका वळणबिंदूसारखा ठरणार आहे. ग्रहस्थितीत होणारे सूक्ष्म बदल तुम्हाला अनपेक्षित घटनांचा अनुभव देतील. काही गोष्टी ज्या दीर्घकाळापासून थांबलेल्या होत्या त्या अचानक गती घेतील. जुन्या तक्रारी, नाराजी आणि गैरसमज याचं निराकरण होईल. पण त्याच वेळी काही जुने जखम पुन्हा उघडतील. हे दिवस तुमच्या संयम आणि बुद्धिमत्तेची कसोटी घेणारे असतील. म्हणून सावध राहा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. पहिली घटना घरगुती पातळीवरची आहे. काही दिवसांपासून दडपून ठेवलेली भावनांचे वादळ 10 डिसेंबर नंतर उफाळून येईल. घरात मोठा तमाशा किंवा वाद होण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका. हे वाद नात्यांमधील घुसमट दूर करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यातून एक नवा संवादाचा मार्ग तयार होईल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि शांतता राखल्यास तुम्ही परिस्थिती आपल्या बाजूला वळवू शकाल. या घटनेमुळे एक दीर्घकालीन गैरसमज दूर होईल आणि मन हलकं वाटेल. वादाच्या मागे लपलेली संधी ओळखतील तर जीवन नवं रूप घेईल. दुसरी घटना आर्थिक क्षेत्रात होणार आहे. बराच काळ तुम्ही आर्थिक स्थैर्याबद्दल चिंतेत होतात, पण आता ग्रहस्थिती तुमच्या बाजूने वळणार आहे. नवी कमाईची साधने उघडतील. जुने व्यवहार यशस्वीपणे पूर्ण होतील. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना संधी येईल. तरीही लालसेपासून सावध राहा. मोठ्या निर्णयात कुटुंबियांचा सल्ला घ्या. या काळात केलेला प्रत्येक गुंतवणुकीचा निर्णय तुमच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल. तिसरी घटना म्हणजे आरोग्याशी संबंधित बदल. काहींना जुने आजार पुन्हा डोकावतील तर काहींना मानसिक थकवा जाणवेल. 10 डिसेंबर नंतरचे दिवस तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देतात. आहार, विश्रांती आणि मनशांती याकडे लक्ष द्या. हा काळ आत्मचिंतनासाठी योग्य आहे. देवाच्या कृपेने तुमची ऊर्जा वाढेल आणि जीवनात सकारात्मकता परत येईल. निराश होऊ नका. हा तात्पुरता टप्पा आहे. चौथी घटना तुमच्या सामाजिक आयुष्यातील बदलाची आहे. काही जणांना अचानक प्रसिद्धी मिळू शकते. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील, पण त्याच वेळी काही जण मत्सर करतील. नकारात्मक बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. तुमचा आत्मविश्वास तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. या काळात देवाचा हात तुमच्या पाठीशी आहे. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. प्रत्येक संघर्षामागे देवाचा संकेत दडलेला असतो. पाचवी घटना म्हणजे तुमच्या आध्यात्मिक प्रवासातील जागृती. तुम्हाला अचानक काही अनुभव येतील जे केवळ स्वप्नवत वाटतील. मन शांत झालं की देवाचा स्पर्श जाणवेल. मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी गेल्यावर एक विचित्र ओढ निर्माण होईल. हा देवाचा संदेश आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात. या वेळेत केलेली प्रार्थना फार फलदायी ठरेल. या सर्व घटनांमागे एक महत्त्वाचा ग्रह बदल आहे. शुक्र आणि शनी यांचा योग. हा योग तुम्हाला भूतकाळातील चुका दाखवतो आणि सुधारण्याची संधीही देतो. काही जणांसाठी हा काळ कर्मफळ घेऊन येईल. जे योग्य वागले त्यांनी यश मिळवले आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना आत्मचिंतन करावं लागेल. या टप्प्यावर तुम्हाला सत्याशी सामना करावा लागेल. पण लक्षात ठेवा, सत्य नेहमीच मुक्त करणारं असतं. घरात होणारा वाद काही क्षणासाठी मनात कटुता निर्माण करू शकतो, पण याच क्षणातून प्रेमाचा नवा प्रवास सुरू होईल. आई वडील, जोडीदार किंवा भावंडांसोबत मनमोकळा संवाद साधा. आपल्या चुका कबूल केल्यास नातं पुन्हा फुलू शकतं. देव तुम्हाला सांगत आहे, माफ करा आणि पुढे चला. हेच तुमच्या आयुष्यातील पहिला चमत्कार असेल. वाद संपले की शांततेचा नवा सूर उमटतो. या काळात तुम्हाला एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल. ही व्यक्ती तुमचं नशीब बदलू शकते. काहींसाठी ही प्रेमाची सुरुवात असेल तर काहींसाठी भागीदारीची. मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या. भावनांच्या आहारी जाऊ नका, कारण हा काळ भावनिक अस्थैर्य निर्माण करणारा आहे. तुमच्या करिअरमध्ये एक मोठी संधी येणार आहे. वरिष्ठ अधिकारी किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्ती तुमचं काम ओळखेल. हे तुमचं आयुष्य उंचावणारा टप्पा ठरू शकतो. मात्र या यशासोबत जबाबदारीही वाढेल. अहंकार टाळा आणि जमिनीवर राहा. ही नम्रता तुम्हाला अधिक उंच नेईल. अचानक येणाऱ्या पैशाच्या प्रवाहामुळे तुम्ही काही चुकीचे खर्च करू शकता. त्यामुळे नियोजन ठेवा. भविष्यासाठी बचत आवश्यक आहे. घरातील वृद्ध सदस्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांचा अनुभव तुमचं मार्गदर्शन करेल. लक्षात ठेवा, पैसा कमावणं सोपं आहे, पण टिकवणं अवघड. जेव्हा नशीब बदलतं तेव्हा परीक्षा सुरू होते. तुमच्या आयुष्यातील काही जुने मित्र दूर जातील, पण काही नवीन व्यक्ती येतील ज्या तुमचं खऱ्या अर्थाने साथ देतील. या बदलांना स्वीकारा. देव जे घेऊन जातो त्याऐवजी अधिक चांगलं देण्यासाठीच देतो. आध्यात्मिकतेकडे झुकलेले तुम्ही आता आत्मिक शांततेचा शोध घेऊ लागाल. प्रार्थना, ध्यान आणि दान यांचा प्रभाव तुमच्यावर वाढेल. तुमचं मन हलकं आणि समाधानकारक होईल. देवाची कृपा या काळात तुमच्यावर प्रकट होईल. घरातल्या तमाशानंतर जेवढा ताण निर्माण होईल तेवढंच नंतर प्रेमाचं बंधन मजबूत होईल. नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि क्षमाशीलता वाढेल. काहींना तर घरात आनंदाचा नवा प्रसंग, लग्न, मूल किंवा सणाची बातमी मिळेल.
हेच त्या वादामागचं दैवी नियोजन आहे. देव योजना करतो तेव्हा गोंधळही चमत्कार ठरतो. या काळात तुम्ही देवाचा हस्तक्षेप अनुभवाल. एखादी अशक्य वाटणारी गोष्ट अचानक सुलभ होईल. कामात अडथळे दूर होतील. जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण होईल. देव तुम्हाला सांगत आहे, तू योग्य मार्गावर आहेस. ज्यांनी अलीकडे नुकसान सोसलं आहे त्यांना या काळात समाधान मिळेल. कायदेशीर मालमत्तेचे किंवा कौटुंबिक प्रश्न सुटतील. तुमचं भाग्य पुन्हा उघडेल. हे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतं. म्हणून कोणतीही संधी वाया घालवू नका. तुमचं नशीब पूर्णपणे उलटणार आहे. जिथे अंधार होता तिथे आता उजेड आहे. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. हे यश देवाचा आशीर्वाद आहे. पण लक्षात ठेवा, नम्रता गमावू नका. ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांचं नशीब देवाने लिहिलं आहे. या काळात तुमचं आयुष्य एक नवा अध्याय सुरू करेल. विश्वास ठेवा, प्रत्येक घटना, प्रत्येक वाद, प्रत्येक अश्रू हा देवाच्या योजनेचा भाग आहे. तुम्ही योग्य वाटेवर आहात. 10 डिसेंबरनंतर सुरू होणारा हा काळ तुम्हाला एका नव्या जगात नेईल. स्वतःवर, देवावर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. नशिबाचा कायापालट सुरू झाला आहे. आता मागे वळू नका. या बदलामुळेच तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचाल. शेवटी देवाचा संदेश लक्षात ठेवा. अंधारानंतर नेहमीच पहाट येते. तुमचं नशीब आता उगवणार आहे. तुम्ही केलेली मेहनत, सहन केलेला त्रास आणि दाखवलेला संयम आता फळ देणार आहे. तुळ राशीच्या जातकांनो, तयार राहा एका नव्या, तेजस्वी आणि परिवर्तनशील प्रवासासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.